श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आयुष्यात खूप कष्ट करूनही नशिबाचे कुलूप उघडत नाही आहेत. पैसा येतो पण वाऱ्यासारखा उडून जातोय, की घरात सतत कटकटी, आजारपण आणि गुप्त शत्रूंचा त्रास वाढलाय. भाविकांनो, जर या समस्यांनी तुम्हाला घेरलं असेल तर यंदाच्या अधिक मासात येणारा हा दुर्मिळ कमला एकादशीचा महायोग तुमचं नशीब बदलू शकतो. जर काही कारणास्तव तुम्हाला या पवित्र दिवशी उपवास करणे शक्य नसेल तरीही चालेल. होय, उपवास नाही केला तरीही चालेल, पण एकादशीच्या दिवशी सकाळी घरातील एका खास ठिकाणी फक्त एक दिवा लावा. शास्त्र सांगतं, हा एक दिवा तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळापासून नष्ट करेल आणि तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून लगेचच मुक्तता मिळवून देईल. नमस्कार भाविकांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण रोज सकाळी उठून देवापाशी दिवा लावतो, प्रार्थना करतो की आमच्या घरात सुख समृद्धी येऊ दे. पण अनेकदा काय होतं, आपल्या कुंडलीतील काही दोष किंवा घरातील नकारात्मक ऊर्जा इतकी प्रबळ असते की आपल्या नशिबाची दारं बंद होतात. व्यापार धंद्यात अचानक नुकसान होतं, नोकरीत अडथळे येतात किंवा समाजात विनाकारण लोक आपले शत्रू बनतात आणि आपल्या प्रगतीवर जळू लागतात. अशा वेळी आपल्याला गरज असते ती एका विशिष्ट आणि शास्त्रोक्त उपायाची. अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, हा काळ भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने भरलेला असतो. आणि या महिन्यात येणारी कमला एकादशी तर साक्षात लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात मोठा दिवस मानला जातो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देणारा ठरणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत की एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला दिवा नेमका कोणत्या वेळेत लावायचा आहे. दिव्यामध्ये तेल कोणतं किंवा तूप कोणतं वापरावं ज्याने माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा दिवा घरातील कोणत्या 2 विशिष्ट ठिकाणी लावायचा आहे ज्यामुळे घरातील गरिबी कायमची नष्ट होईल आणि शत्रूंचे सर्व डाव तुमच्यावर उलटण्याऐवजी त्यांच्यावरच उलटतील. बऱ्याचदा लोक उपाय तर करतात, पण दिशा किंवा वेळ चुकल्यामुळे त्यांना त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला शास्त्रात सांगितलेली अगदी अचूक पद्धत आणि दिवा लावताना बोलायचा एक अत्यंत शक्तिशाली मंत्र सांगणार आहे. हा व्हिडिओ संपूर्ण माहितीने भरलेला आहे, त्यामुळे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धी अधुरी माहिती कधीही पूर्ण फळ देत नाही. घरातली गरिबी घालवण्यासाठी आणि संकटावर विजय मिळवण्यासाठी हा उपाय कसा करायचा हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच शास्त्रोक्त माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया कमला एकादशीच्या त्या चमत्कारी उपायाबद्दल. नमस्कार भाविकांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. कधीकधी आयुष्यात आपण खूप मेहनत करतो पण नशिबाची साथ मिळत नाही. घरात पैसा येतो पण तो टिकत नाही. कुठून तरी अचानक मोठा खर्च निघतो आणि आलेला पैसा निघून जातो. व्यापार धंद्यात यश मिळत नाही किंवा विनाकारण लोक आपले शत्रू बनतात आणि आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण करतात. जर तुमच्यासोबतही असं घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भाविकांनो, यंदाच्या अधिक मासात अत्यंत दुर्मिळ असा कमला एकादशीचा महायोग चालून आला आहे. शास्त्रानुसार हा असा काळ आहे जेव्हा ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते. जर काही कारणास्तव तुम्हाला या दिवशी उपवास करणे शक्य नसेल तरीही चालेल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. उपवास नाही केला तरीही चालेल, पण एकादशीच्या दिवशी सकाळी घरातील एका खास ठिकाणी फक्त एक दिवा लावा. हा साधारण दिसणारा उपाय तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करण्याची ताकद ठेवतो आणि तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून लगेचच मुक्तता मिळवून देतो. हा उपाय नेमका कसा करायचा, दिवा कुठे लावायचा आणि कोणती चूक टाळायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय जाणून घेण्यापूर्वी हा योग इतका शक्तिशाली
का आहे हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. अधिक मासाला आपण पुरुषोत्तम मास किंवा मलमास असेही म्हणतो. हा महिना पूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित असतो. या महिन्यात येणाऱ्या एकादशीला कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी असेही संबोधले जाते. माता लक्ष्मीचे एक नाव कमला आहे, म्हणूनच या एकादशीला भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची पूजा केल्याने अखंड ऐश्वर आणि सुखाची प्राप्ती होते. ज्योतिष शास्त्रानुसार अधिक मासातील एकादशीला केलेले दान, धर्म, जप आणि उपाय हे इतर सामान्य दिवसांपेक्षा 1000 पटीने अधिक फळ देतात. जर तुमच्या कुंडलीत दारिद्र्य योग असेल, पैशांची सतत चणचण भासत असेल, तर हा एकच उपाय तुमचे नशीब बदलू शकतो. चला तर मग आता पाहूया की हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार मोठ्या पूजेची किंवा महागड्या साहित्यांची गरज नाही. आपल्याला अत्यंत साध्या आणि घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी हव्या आहेत. एक स्वच्छ दिवा. तुम्ही मातीचा, पितळेचा किंवा तांब्याचा दिवा वापरू शकता. जर मातीचा दिवा वापरणार असाल तर तो नवीन किंवा आधी न वापरलेला असावा. 2 गाईचे शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल. या दिव्यामध्ये शक्यतो गाईचे शुद्ध तूप वापरणे, कारण तुपाचा दिवा घरात सुखसमृद्धी वेगाने आकर्षित करतो. जर तूप नसेल तर तुम्ही तिळाचे तेलही वापरू शकता. 3 कापसाची वात. दिव्यामध्ये लावण्यासाठी एक लांब कापसाची वात किंवा गोल वात तयार ठेवा. 4 अक्षदा आणि हळदी कुंकू. दिव्याचे पूजन करण्यासाठी थोड्या अक्षदा आणि हळद कुंकू जवळ ठेवा. भाविकांनो, हा उपाय तुम्हाला कमला एकादशीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. सकाळी उठून लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून नंतर तुमच्या घरातील नियमित देवपूजा पूर्ण करा. आता तयार केलेला दिवा हातात घ्या आणि तो प्रज्वलित करा. हा दिवा आपल्याला 2 महत्त्वाच्या ठिकाणी लावता येऊ शकतो. पहिली जागा म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार. घराचे मुख्य द्वार हे माता लक्ष्मीचे आगमन होण्याचे ठिकाण मानले जाते. तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर तोंड करून उभे राहिल्यावर तुमच्या उजव्या बाजूला जमिनीवर थोडे तांदूळ ठेवा आणि त्यावर हा दिवा ठेवा. लक्षात ठेवा, दिवा थेट जमिनीवर न ठेवता नेहमी तांदळाचे आसन देऊनच ठेवावा. दिव्याची ज्योत ही उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावी. दुसरी जागा म्हणजे तुळशी वृंदावन. जर मुख्य दरवाजापाशी जागा नसेल तर घरातील तुळशीच्या झाडाजवळ हा दिवा लावावा. तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची सेवा केल्याने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. दिवा लावताना करायचा मंत्र जप आता आपण पाहूया. दिवा लावल्यानंतर त्याला हळद कुंकू वाहा, नमस्कार करा आणि डोळे बंद करून तुमच्या मनातील इच्छा किंवा समस्या देवाजवळ बोलून दाखवा. त्यानंतर तिथे बसून किंवा देवाऱ्यासमोर येऊन खालील मंत्राचा कमीत कमी 11 वेळा किंवा 108 वेळा जप करा. हा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की फक्त एक दिवा लावल्याने शत्रू कसे दूर होतील आणि दारिद्र्य कसे नष्ट होईल. शास्त्रानुसार अधिक मासातील कमला एकादशीला लावलेला दिवा हा घरातील आणि तुमच्या आयुष्यातील अंधकार म्हणजेच नकारात्मक ऊर्जा दूर करतो. जेव्हा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा जळतो तेव्हा घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, नजर दोष किंवा कर्णीबाधा प्रवेश करू शकत नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जे हितशत्रू आहेत, जे तुमच्या पाठीमागे कारस्थाने करतात, त्यांची बुद्धी पालटते. भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक कवच तयार होते, ज्यामुळे शत्रूंचे सर्व डाव उलटतात आणि तुम्हाला शत्रूंपासून लगेचच शांतता आणि मुक्ती मिळते. तसेच माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरातील गरिबी दूर होऊन पैशांचे नवीन मार्ग मोकळे होतात, ज्यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेले दारिद्र्य संपण्यास मदत होते.
तर भाविकांनो, आज आपण पाहिलं की अधिक मासातील या पवित्र कमला एकादशीला सकाळी फक्त एक दिवा लावल्याने कशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यातील संकटावर मात करू शकतो. शास्त्रामध्ये दिव्याला तेजाचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करता, तेव्हा तुमच्या घराभोवती एक अदृश्य संरक्षणात्मक कवच तयार होते. मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी साध्या वाटणाऱ्या या उपायावर पूर्ण विश्वास ठेवा. तुमची परिस्थिती आज कितीही कठीण असली तरी विष्णू भगवंतांच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने ती नक्की बदलेल. गरिबी दूर होईल आणि हितशत्रू स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. भाविकांनो, आपल्या शास्त्रात असं म्हटलं आहे की जेव्हा आपण देवाचे नाव एकत्र घेतो तेव्हा त्याची शक्ती अधिक वाढते. म्हणूनच हा व्हिडिओ संपण्यापूर्वी खालील कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुमची ही एक कमेंट तुमची देवाप्रती असलेली श्रद्धा दर्शवते. तसेच जर तुम्हाला या उपायाबद्दल काही शंका असेल किंवा पूजेच्या विधीबद्दल काही विचारायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुमची सुखदुःखे आणि अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा, कारण आपले हे चॅनेल म्हणजे एक कुटुंब आहे. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. आपल्या अवतीभोवती असे अनेक मित्र, नातेवाईक किंवा ओळखीचे लोक असतात जे सध्या पैशांच्या तणावातून जात आहेत किंवा ज्यांच्या आयुष्यात खूप अडचणी सुरू आहेत. अशा गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. शास्त्रात सांगितले आहे की चांगल्या गोष्टींची माहिती इतरांपर्यंत पोहोचवणे हे देखील एक मोठे पुण्यकर्म आहे. तुमच्या एका शेअरमुळे जर कोणाच्या घरातला अंधकार दूर झाला आणि त्यांच्या घरात सुख आले तर त्याचे आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नक्की मिळतील. त्यामुळे आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या जवळील नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच प्रकारच्या शास्त्रोक्त माहितीसाठी, वेगवेगळ्या व्रतांच्या कथा आणि आयुष्यातील समस्या दूर करणाऱ्या सोप्या उपायांसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग भाविकांनो, आज इथेच थांबूया. लवकरच भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत आनंदी राहा, नामस्मरण करत राहा आणि विष्णू माऊलीच्या चरणी लीन राहा. श्री स्वामी समर्थ.